नमस्कार सर्वांना. आज ना रुचकर आणि चविष्ट अशी काजूची भाजी आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात आधी 2 चमचे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये आपण कांदा देखील सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल घाला आणि 2 ते 3 मिनिटासाठी कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 टॅमॅटो वापरलेले आहेत. टॅमॅटो मऊसूत भाजल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं, त्यानंतर आलं लसूण घालायचे आहे आणि याचं आपल्याला छानसं असं वाटण करून घ्यायचं आहे. आता आपण काजू, चारोळी, आपल्याला आवडणारे ड्रायफ्रूट्स यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी काजूचा जास्त वापर केलेला आहे. 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भाजल्यामुळे एकदम चविष्ट आणि झणझणीत अशी आपली भाजी तयार होते आणि ती चवीला अप्रतिम लागते. आता आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा ओला काजू आपण ॲड करायचा आहे आणि आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये मसाला वापरणार आहोत. मसाला आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे. आपण तयार वाटण भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण धना पावडर आणि गरम मसाला वापरलेला आहे 1 चमचा. त्यानंतर बेडगी मिरचीचं लाल तिखट 4 चमचे वापरलेलं आहे. पुन्हा एकदा मिश्रण छानसं असं भाजून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे. आता मसाल्याला छानशी उकळी फोडून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपण परतवून घेतलेले काजू घालायचे आहेत. ही भाजी चवीला एकदम अप्रतिम लागते. अगदी घरच्या साहित्यामध्ये झणझणीत आणि रुचकर अशी आपली काजूची भाजी तयार झालेली आहे आणि मेन म्हणजे कमी मसाल्याचा वापर केल्यामुळे चवीला एकदम उत्कृष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.